आमदार नितेश राणे यांनी देवगड पंचायत समिती येथे बैठक घेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला व तालुक्यात योजनेचं चांगलं काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला प्रथम 25 लाख, द्वितीय 15 लाख तर तृतीय 10 लाख विकास निधी देणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली। पाहुयात आमदार राणे नेमकं काय म्हणाले। लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची आहे की लोकांपर्यंत भगिनींपर्यंत पोहोचवावं की ही शासनाची योजना आपल्या देवगड तालुक्यामध्ये याची 100% अंमलबजावणी व्हावी हा माझा हेतू आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जो काही फायनल जी यादी येईल, जी काय फायनल यादी येऊन निश्चित करतील त्याच्यामध्ये जे 1 क्रमांकाचं जे गाव असेल त्यांनी सर्वात जास्त फॉर्म भरले असतील आणि सबमिट करतील त्या पहिल्या क्रमांकाच्या गावाला मी माझ्या वतीने 25 लाखाची विकास निधी देईन। त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं जे गाव असेल त्याला मी 15 लाखाची विकास निधी देईन आणि तिसऱ्या क्रमांकाचं गाव असेल त्याला माझ्या वतीने 10 लाखाची विकास निधी देईन।